होणार लोकप्रधानचा लक्की सभासद। दैनिक लोकप्रधानच्या 9व्या व तसेच लोकप्रधान न्यूज चॅनलच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत लकी सभासद योजना। सभासद बनून जिंका लाखोंची बक्षिसे। चला तर मग सहभागी होऊन सदस्य व्हा आपल्या हक्काच्या लोकप्रधान सोबत। यामध्ये तुम्हाला मिळणार पहिला बक्षीस 10 ग्रॅम सोने, दुसरे बक्षीस 2 व्हीलर मोटरसायकल आणि तिसरा बक्षीस लॅपटॉप। याची सभासद फी फक्त 100 रुपये आहे। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। मळशीदप्पा सोमेश्वर चरणी नतमस्तक ठेवून आज जवळजवळ 7-8 डोकं म्हणजे आमचे आजोबा पणजोबा असे जे पूर्वीचे होते त्यावेळेपासून ज्या वेळेला भिरगीला मळशीदप्पा होते त्यावेळेला कुंभण्णा मेत्रे आणि आमचं पणजोबा पूर्वी काळात त्यांनी भक्ती केल्यानंतर त्यांच्या भक्तीला मंद्रुपला आले। महाराजांनी मंद्रुपमध्ये येऊन फार मोठं या ठिकाणी महिमा त्यांचा दाखविलेला आहे। मंद्रुप गाव मोठं व्हायला मळशीदप्पाचा आशीर्वाद आहे आणि या ठिकाणी बिदर भाषेला लढाईमधून भंडारमधून त्यांना पळवून त्यांनी शेवटी माफी मागून 7000 एकर जमीन आणि 44 गावचं देशमुख आणि पाटीलकी हे मळशीदप्पाला त्यांनी एका पायावर उभारून त्यांनी दिल्यानंतर त्यावेळेला मळशीदप्पा संघ आलेले आमचे माऊस भाऊ म्हणून देशमुखांना त्यांनी दिलेले आहेत आणि आमचा आजोबा पणजोबा ज्यांनी कुंभण्णा मेत्रे यांनी भक्ती केला त्याच्या ह्याच्यामध्ये अर्धा एकरामध्ये मठ बांधून त्या ठिकाणी त्यांचं गुळ आणि खिचडी खारव्या रोटी असं म्हणून म्हणजे भाजी भाकरी खाऊन मळशीदप्पाने या ठिकाणी मंद्रुप गावात 44 गावात दक्षिण सोलापूर शिना भीमा खोऱ्यामध्ये 44 गावामध्ये कर्नाटक महाराष्ट्रामध्ये अनेक या ठिकाणी प्रश्न त्यांनी पिलेक 7 असेल भरपूर असं अनेक दुष्काळ पडल्यानंतर म्हणा मळशीदप्पाच्या महिमामुळं या ज्या ठिकाणी सर्व भक्त लोकांनी आम्ही मानकरी सर्व आम्ही सुखी आहोत म्हणून आज या ठिकाणी सर्वांनी मळशीदप्पा यात्रेमध्ये सामील होऊन मळशीदप्पाचं सेवा कसं करता येईल त्या पद्धतीनं सेवा करावं आणि यात्रेला एकदम शोभा आणावं। सर्वांनी येऊन सर्व समाजाचे सर्व असं मी म्हणत नाही फक्त देशमुख आणि मेत्रे जकुणे पुजारी हे एवढंच आहेत असं नाही आहे। संपूर्ण मंद्रुपातले सर्व जातीचे सर्व 18 पगडी जात आणि 12 बलूत मानकरी सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घालून आज 16 तारखेला यावर्षी कुस्ती मोठी जंगी कुस्तीची जबाबदारी माझ्यावर मालकांनी दिलेले ती यात्रा कमिटी दिलेले आहेत। त्याच्यामध्ये 83-93 पासून आतापर्यंत व्यवस्थित पार पडलेले त्या ठिकाणी यात्रा करत करत उरलेले पैसे शिखर बांधलेले आहे। यात्रा करत करत उरलेले पैसे आखाडा बांधलेले आहे। त्या आखाड्यामध्ये आज 16 तारखेला भव्य आणि दिव्य कुस्ती होणार आहे। त्या कुस्तीसाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि त्या ठिकाणी मल्लानी असू द्या पंच कमिटी असू द्या सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य करून ही यात्रा पार पाडावं। मालकांच्या अध्यक्षखाली त्या ठिकाणी कुस्ती फड भरवणार आहे। अवधूत महाराज नारळ फोडतील, गदगी महाराज नारळ फोडतील, सर्व मानकरी त्या ठिकाणी पंच कमिटी सर्व पुजारी लोक उपस्थित राहणार। आजूबाजूचे सर्व जिल्ह्यातून कर्नाटक महाराष्ट्रातून सर्व मल्ल आणि नेते मंडळी सुद्धा आज नेते मंडळी सुद्धा प्रत्येक वर्षी आम्हाला साथ देतात त्या ठिकाणी येणार आहेत म्हणून सर्वांनी सहकार्य करावं। आम्ही या ठिकाणी मळशीदप्पाची यात्रा जोरात करण्यासाठी आम्ही दोघंही सर्वांना घेऊन आम्ही दोघंही निर्णय घेतलेले आहे। आम्ही जोरात यात्रा ह्याच्यापेक्षाही जास्त एकदम चांगलं कुस्ती करून त्या ठिकाणी कुस्ती फड भरून 16 तारखेला सर्वांनी सहकार्य करावं म्हणून माझी सर्वांना आज नम्र विनंती आहे। सालाबाद प्रमाणे होणाऱ्या शेखासाहेब मगार सिद्ध यांच्या यात्रेस आपण सर्व आलात इथं त्याबद्दल मी आपलं स्वागत करतो। 200-250 वर्षाची परंपरा लाभलेली ही यात्रा पंचक्रोशीतच नाही तर महाराष्ट्र कर्नाटक ह्या बॉर्डरवर अत्यंत महत्वाची भक्तिपूर्ण वातावरणात आणि मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते। ही यात्रा साजरी करण्याकरता गावातले मानकरी पंच कमिटी भक्त लोक या सर्वांचं फार मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत असतात। यात्रेची जी परंपरा आहे चालू झालेली परंपरा आहे त्याप्रमाणे
यात्रेमध्ये जैलाभिषेक पासून यात्रेला सुरुवात होते. त्यानंतर होमाचा कार्यक्रम होतो, अक्षताचा कार्यक्रम होतो, शुभेच्छा दारुकाम होते, छोट्या गोष्टी होतात आणि मोठ्या गोष्टी होतात. ह्या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी वेगवेगळ्या लोकांना दिलेली असते आणि प्रत्येक भक्तगण ह्या यात्रेचा कार्यक्रम हा स्वतःच्या घरचा आहे असे समजून हिरिरीने आणि मनापासून हे कार्यक्रम पार पडत असतात. ह्या कार्यक्रमामध्ये सर्व बलुतेदारांचा सहभाग हा असतोच. त्याचप्रमाणे नंदीकोल ची मिरवणूक आणि त्याच्या मागे देवाची पालखी ही मिरवणूक ही फार महत्वाची असते. मलकारसिद्ध मंदिर देशमुख वाड्यापासून ही नंदीकोलची आणि देवाच्या पालखीची मिरवणूक सुरू होते. त्यावेळेस यात्रेमध्ये ऑर्केस्ट्रा असतो मोठ्या प्रमाणात, शोभेचं दारुकाम असते, वेगवेगळ्या करमणुकीचे कार्यक्रम होत असतात. आणि ही यात्रा ज्यावेळेस आपली मुख्य देवालय मलसिद्ध देवालय जे गावाबाहेर आहे तिथे जाते, त्यावेळेस तिथे अक्षताचा कार्यक्रम आणि होमाचा कार्यक्रम हा भव्य प्रमाणात करण्यात येतो. ह्या यात्रेला सोलापूरच्या सिद्धेश्वराप्रमाणेच अत्यंत महत्त्वाची अशी परंपरा लाभलेली आहे. आणि ह्या यात्रेनिमित्त आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आपण सर्वांनी ह्या यात्रेचा आनंद घ्यावा, स्वतः उपस्थित राहून आनंद घ्यावा. आपल्या महिला वर्गांना सुद्धा आपण यात्रेला सहभाग घेण्यात यावं. लहान मुलांची खेळणी, करमणुकीचे कार्यक्रम हे सुद्धा यात्रेनिमित्त आपल्याला बघण्यात मिळतात. त्याचाही आपण आनंद घ्यावा. आणि भक्तगणांना माझी नम्र विनंती आहे की कोणतेही गालबोट न लावता ही यात्रा आपण सर्वांनी अगदी योग्य रीतीनं समजुतीनं पार पडावी. त्याबद्दल मी आपले धन्यवाद करतो.